क्रांतिकारी जय भीम सर्वांना। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की गेल्या काही दिवसामध्ये परभणीमध्ये जे प्रकरण झालं त्या प्रकरणाचा बंड म्हणून आपण हे आंदोलन केलेलं आहे। आपल्याला न्याय पाहिजे आणि आपण हा परभणी ते मुंबई हा लॉंग मार्च सुरू केलेला आहे। ऐतिहासिक लॉंग मार्च आहे आणि हा रात्रीच निघालेला आहे। सो परभणीहून रात्री निघाला आहे आणि आता टाकळीमध्ये मुक्काम होता रात्री आणि इथून आता बोरीमध्ये मुक्काम होणार आहे। तर या सर्व आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला सुधीर दादा सांगतील। दादा प्लीज सांगा। क्रांतिकारी जय भीम परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने होत असलेला ऐतिहासिक लॉंग मार्च आपण सर्वजण बघत आहात। कारण की या भारतामध्ये मनवादी जातीवादी व्यवस्थेनं असे काही कानून कायदा यांच्यामध्ये नवीन नियम आणलेले आहेत। याच्यानंतर भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा लॉंग मार्च निघन का नाही याची कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही। कारण अर्बन नक्सलाइट नावाचा कायदा या जातीवादी व्यवस्थेने नवीन रूपाने आपल्यासमोर आणलेला आहे। म्हणून हा ऐतिहासिक लॉंग मार्च राहणार आहे आणि ह्या ऐतिहासिक लॉंग मार्चमध्ये आपण सर्व माता भगिनी भीमसैनिक अतिशय ताकदीनं सहभागी होणं गरजेचं आहे। बऱ्याच जातीवादी मनवादी लोकांना वाटत आहे की आंबेडकरी पक्ष संघटना इतक्या वेगवेगळ्या आहेत, अनेक विचारांचे नेते आहेत, सोबत नाहीत आणि हे लॉंग मार्च निघलेला परभणीहून यांचा परिणाम काय होणार आहे याचं उत्तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघत आहात तो जनसमुदाय जो भीमानुयायी आहेत। कारण आमचा परभणी जिल्ह्यातून निघलेला लॉंग मार्च आपण बघितल्यानंतर निश्चितच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर भेटल आणि जोपर्यंत आंबेडकरी समाजावर झालेला अन्याय अत्याचार दूर होत नाही ही भूमिका घेऊन लॉंग मार्च चालू राहणार आहे। धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम। जय भीम।